लोक तुम्हाला हलक्यात घेतात, तुम्हाला अजिबात किंमत देत नाहीये. तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, तुमचं मन पण खूप सुंदर आहे. तुम्ही हवं तेव्हा लोकांच्या मदतीला धावून जातात, तरी लोक तुम्हाला लगेच तुमचा गैरफायदा घेऊन सोडून सुद्धा देतात, विसरून सुद्धा जातात. जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला एक असा डेंजरस व्यक्ती बनवावं लागेल ना स्वतःला, की लोक तुमची किंमतही करतील आणि तुमचा आदर सुद्धा करतील. सगळ्यात डेंजरस व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती नाही बनायचं की लोक तुम्हाला घाबरतील. तुम्हाला असं व्यक्ती बनवायचं आहे की लोक तुमची किंमत करतील, तुमचा आदर करतील, त्यांच्या नजरेत तुमचा स्टेटस, तुमची किंमत अशी वाढत जाईल. त्यासाठी तुम्ही स्वतःत बदल केला पाहिजे. तर या व्हिडिओतून मी तुम्हाला एक असा डेंजरस व्यक्ती बनवणार आहे की तुमचा माइंडसेट असा बनवणार आहे की तुम्हाला स्वतःची किंमत आणि लोकांनी तुमची किंमत, तुमचा आदर कसा करायचा हे मी या व्हिडिओतून तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्यात डेंजरस व्यक्ती होण्याचे काही नियम आहेत. नंबर 1, कोणाशी इमोशनली जास्त कनेक्ट होऊ नका. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी बोलताना त्याच्याशी जास्त इमोशनली कनेक्ट झाले तर ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊन तुम्हाला हवं तसं बदलू शकते किंवा त्याच्या तालावर नाचवायला प्रवृत्त करू शकते. तुमच्याकडून हवं ते काम ती व्यक्ती करून घेऊ शकते. जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सगळ्यात आधी तुमचं इमोशनल तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दाखवसाल, मी खूप स्ट्रॉंग आहे, तुमच्या बोलण्याचा माझ्यावर काही असर होत नाही, तेव्हाच लोक तुम्हाला किंमत देतील. आणि त्या लोकांना, समोरच्या व्यक्तीला असं फील झालं पाहिजे की तुम्ही खूप डेंजरस व्यक्ती बनले आहात. तुम्ही आता इमोशनली कोणाशीही बोलत नाही आहेत किंवा इमोशनली तुमच्यावर कोणाचाही परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे जी व्यक्ती त्यांच्या कामासाठी, स्वतःच्या मतलबासाठी किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेली आहे, जी तुम्हाला त्यांच्या इमोशनली जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे, ती व्यक्ती लगेच तुमच्या लाईफमधून आपोआप बाजूला व्हायला सुरुवात होईल. आणि त्यांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू, तुमची किंमत आणि तुमची भीतीसुद्धा वाढेल. सगळ्यात डेंजरस व्यक्ती तोच असतो जो स्वतःच्या इमोशनलवर कंट्रोल ठेवतो, स्वतःच्या फिलिंगवर ज्याचा कंट्रोल असतो, तोच सगळ्यात डेंजरस व्यक्ती असतो, की तो दाखवतो एक आणि वागतो एक. डेंजरस व्यक्ती होण्याचा दुसरा नियम, कधीही कोणाचाही पाठलाग करू नका. जितका तुम्ही एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा पाठलाग कराल तितकी स्वतःची किंमत कमी करून घ्याल. जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं की तुम्ही त्याचा पाठलाग करत आहात किंवा तुम्ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणं खूप जरुरी आहे असं जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला कळतं ना, तेव्हा ती तुमच्यापासून अजून दूर जायला सुरुवात करते आणि पर्यायाने तुमची किंमत 0 होऊन जाते. आवडती गोष्ट एका क्षणात सोडता यावी इतकं स्वतःवर कंट्रोल असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही डेंजरस व्यक्ती बनू शकता. जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की ह्याला माझी गरज नाही आहे, हा तर माझा पाठलागच करत नाही आहे, तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या मागे येईल. तेव्हा पाठलाग करणं सोडून द्या एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या वस्तूचा. ज्या व्यक्तीला तुमच्याकडे यायचं आहे ती स्वतःहून येईल आणि जिला तुमच्याकडे यायचंच नाही आहे त्यासाठी कोणताही विचार करू नका. त्या उलट तुम्ही स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या कामात लक्ष द्या, स्वतःचं स्टेटस करा, स्वतःला एका अशा लेवलवर नेऊन ठेवा की त्यापुढे ती व्यक्तीच काय, सगळ्या गोष्टी अशा क्षुल्लक वाटतील. नंबर 3, स्वतःचं गुपित कधीच दुसऱ्याला सांगू नका. जेव्हा तुम्ही स्वतःचं गुपित दुसऱ्याला सांगता, स्वतःच्या गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करता, तेव्हा लोक तुमच्याशी जवळीक साधणार नाहीत, तर त्या उलट तुमचा आदरसुद्धा करणार नाहीत. उलट ते असा विचार करतील की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे, चांगला, वाईट की फालतू, हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही त्या व्यक्तीला नकळत द्याल सुद्धा. उलट ती लोक तुमचं गुपित कळल्यानंतर तुम्हाला कसं नुकसान पोचवायचं किंवा तुमचं नुकसान कसं करायचं किंवा तुमच्या कोणत्या गोष्टीवर वार करून तुम्हाला अपमानित करायचं हे त्यांना नक्कीच कळतं. त्यामुळे हे गुपितच राहू द्या. कोणती गोष्ट केल्याने तुम्हाला त्रास होईल हे अजिबात लोकांपुढे दाखवू नका. असं केल्याने लोक तुम्हाला तुमचं काही वाकडं करू शकत नाही किंवा तुमचं कोणतेही नुकसान करू शकत नाही. स्वतःला असं पर्सनॅलिटी एकदम अशी स्पेशल दाखवा ना, मला घंटा फरक पडत नाही असं दाखवा. लोक तुमचा अंदाज लावणार येडी झाली पाहिजे की ह्याच्या स्ट्रोक करण्याची ताकद किती आहे किंवा हा एवढा स्ट्रॉंग कसा काय आहे किंवा हा एवढा डेंजरस व्यक्ती कसा काय झाला. त्यामुळे स्वतःचं गुपित कधीच कोणाशी शेअर करू नका. डेंजर व्यक्तीचा चौथा नियम, आदर प्रत्येकाचा करा पण कोणाच्या बापाला घाबरू नका. होय, आदर प्रत्येकाचा करा पण कोणाच्या बापाला घाबरू नका. म्हणजेच जर एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्यांच्या
कंट्रोलमध्ये ठेवत असेल, त्यांच्या ताब्यात ठेवत असाल, तर ते तसं अजिबात कोणाच्याही कंट्रोलमध्ये तुम्ही जाऊ नका. म्हणजेच काय, जर एखादा तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल की तुम्हाला मी जॉबवरून काढून टाकेन, तर टाक काढून. जर मी तुझे पैसे काढून घेईन तर घे बिंदास, मी परत कमवेन. मी तुला सोडून जाईन. काही लोक अशी भीती दाखवतात तुम्हाला, मी तुला सोडून देईन ना, बिंदास जा, तुझ्यासारखे 56 येतील. जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये राहिला, ही तुमची स्ट्रॉंग माइंडसेट जर तुम्ही त्याच्यापुढे दाखवलात ना, तर तो व्यक्ती तुम्हाला घाबरेल की मी ह्याच्यापासून लांब गेलो तर हा खूप चांगला बनेल ना, ह्याची भीती त्या व्यक्तीच्या मनात कायम राहील. त्यामुळे एकदा जर तुम्हाला कोणापुढे झुकायची सवय लागली, हे डोकं कोणापुढे झुकता कामा नये. जर तुम्हाला त्या माणसासाठी, त्या एखाद्या व्यक्तीसाठी किंवा पैशासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला प्रत्येक वेळी झुकायची सवय लागली ना, तर तुम्हाला आयुष्यभर झुकावं लागेल आणि तुम्ही तुमच्या हाताने स्वतःची किंमत कमी करून घ्याल. तुमच्यात नसलेला ॲटिट्यूडसुद्धा तुम्हाला दाखवता आली पाहिजे. म्हणजेच काय, जर एखादी व्यक्ती जर तुम्हाला म्हटली मी तुला सोडून जाईल, ए जा बिंदास चल, मला काही गरज नाही आहे, जर तुम्ही हे असं दाखवलं तर त्या व्यक्तीलाच भीती वाटेल की मी जर ह्याला सोडून दिला तर माझ्यापेक्षा अजून कोणतरी भारी भेटेल, अशी भीती त्या व्यक्तीच्या मनात राहिली पाहिजे. तुमचं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर, तरीही तुम्ही तो ॲटिट्यूड दाखवला ना, मला गरज नाही, तर ती व्यक्ती तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की कोणापुढे झुकू नका. जर तुम्हाला ही झुकायची सवय लागली कोणापुढेही, तर तुम्ही स्वतःत बदल कधीच घडू शकत नाही, तुम्हाला आयुष्यभर झुकावं लागेल. मग तुम्ही स्वतःला एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी किंवा स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून कधीच सिद्ध करू शकत नाही, किंवा तुमच्यात तो कॉन्फिडन्सच येणार नाही मी काहीतरी करावं. सतत तुम्हाला दुसऱ्यांच्या मदतीची गरज लागेल, दुसऱ्यांच्या दबावाखाली राहायची सवय लागेल, किंवा दुसऱ्यांच्या विचाराने, दुसऱ्यांच्या बुद्धीने चालायची सवय लागेल. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली राहू नका. आदर सगळ्यांचा करा, पण जे काय करायचं आहे तुमच्या मनाचं करा. तुमच्या मनावर कोणी राज्य करू शकेल एवढं तुम्ही कोणाला संधी देऊ नका. 5. एकटं राहायला शिका. जेव्हा तुम्ही एकटं राहायला शिकता किंवा सुरुवात करता एकटं राहण्याची, तेव्हा भविष्यात पुढे जाऊन कोणताही जवळची व्यक्ती किंवा जवळचा मित्र तुमच्यावर कोणताही दबाव आणू शकत नाही किंवा तुमच्यावर कोणता प्रेशर आणू शकत नाही. कारण ती व्यक्ती कधीच तुम्हाला असं म्हणू शकत नाही मी तुला सोडून जाईन मग तू असं असं करशील. त्याचा असर तुमच्यावर कधीच होणार नाही. उलट तुम्ही जेव्हा एकटे राहाल तेव्हा स्वतःचा विचार कराल, स्वतःच्या भविष्याचा विचार कराल. मला पुढे जाऊन काय करायला पाहिजे, माझ्याकडे कोणती गोष्ट नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही, तो कसा कमवायचा, हा विचार तुमच्या डोक्यात येईल. आणि स्वतःची लाईफ चेंज करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न नक्कीच कराल. एकटे राहण्याचा विचार म्हणजे स्वतःला स्पेस देणे, स्वतःसाठी स्वतःला वेळ देणे. जेव्हा तुम्ही खूप सगळ्या लोकांच्या मध्ये मिक्सअप होऊन जाता तेव्हा सतत तुम्ही दुसऱ्यांचा विचार करता, लोक तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला सोडून सुद्धा देतात. त्यामुळे जेवढे तुम्ही एकटे राहाल, एकटे राहण्याची सवय जेवढी तुमच्यात असेल तेवढं तुम्ही स्वतःची प्रोग्रेस करू शकता, स्वतःचा विचार करू शकता आणि स्वतःची व्हॅल्यू सुद्धा वाढवायला तुम्हाला मदत होईल. नंबर 6. एखादं असं रिलेशनशिप जिथे तुमची किंमत नाही आहे, किंवा एखादा असा जॉब जिथे तुम्हाला असं वाटेल की इथे मी थांबू शकत नाही, किंवा इथे माझं मन लागत नाही, किंवा इथे मला काहीतरी त्रास जाणवतोय, मी इथे जबरदस्तीने राहतोय, किंवा मला हे करायचंच नाही आहे तरीही माझ्याकडून करून घेतले जाते. तर अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नका, लगेच चालतं व्हा. सगळं काही संपण्याची किंवा उद्ध्वस्त होण्याची वाट बघू नका. तिथे स्वतःची किंमत बघा तुम्ही. आणि जर तुम्ही जबरदस्तीने एखाद्या रिलेशनशिपमध्ये राहाल, एखाद्या जॉबमध्ये राहाल जिथे तुमचा इंटरेस्टच नाही आहे आणि तुमची किंमतसुद्धा नाही आहे, तरी तुम्ही तिथेच राहाल, तिथेच अडकून पडाल, तुम्ही मूव ऑन नाही झाले तर तुमची किंमत 0 असते. तर तुम्ही स्वतःला किंमत द्या, त्यामुळे तुमचा मान सन्मान कायम टिकून राहील. कंट्रोल ज्याच्या हातात असतो, खरी पावर त्याच्यातच असते ज्याच्या हातात सगळा कंट्रोल असतो. त्यामुळे तो कंट्रोल तुम्ही तुमच्या हातात धरा, जेणेकरून कोणी तुमचा गैरफायदा घेणार नाही किंवा तुमची आत्मसन्मान किंवा तुम्हाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकत नाही, किंवा तुमच्यावर कोणत्याही पद्धतीने अनपेक्षितरित्या किंवा माइंड गेम करून तुमच्यावर कोणीही वार करू शकत नाही, किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचा कंट्रोल किंवा तुमच्या हातात सगळा कंट्रोल ठेवा. मग ते रिलेशनशिप असो किंवा कुठे जॉब असो किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी असो, जेव्हा तुम्हाला तिथे असे वाटेल की मी इथे राहू शकत नाही किंवा मला इथे
ॲडजस्ट होता येत नाही तेव्हा तिथून लगेच चालते व्हायला सुरुवात करा. नंबर 7, दयाळू व्हा पण दुबळे होऊ नका. दयाळू आणि दुबळे ह्या शब्दांमध्ये खूप अंतर आहे, ते तुम्ही ओळखायला शिका. दयाळू तीच लोक असतात जी खूप स्ट्रॉंग असतात आणि दुबळी ती लोक असतात जी जबरदस्तीने एखाद्या कामात किंवा एखाद्या जॉबमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी किंवा कुठेही ॲडजस्ट होतात. ती असतात दुबळी लोक, ज्यांना मनाविरुद्ध किंवा जबरदस्तीने एखाद्या ठिकाणी कोणाच्या तरी कंट्रोल खाली राहावं लागत असेल, ती असतात दुबळी लोक. त्यामुळे तिथे तुमची व्हॅल्यू तर कधीच नसणार आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्ही जगूही शकत नाही. जर तुम्हाला सगळा कंट्रोल तुमच्या ताब्यात हवा असेल तर ही डेंजरस लोकांचे काही नियम आहेत, ते तुम्ही स्वतःत बदल करून घ्या. तुमची जिथे किंमत नाही त्या ठिकाणी परत जाऊ नका. जिथे तुमचा अपमान झाला आहे त्या लोकांना काहीतरी सक्सेसफुल झाल्याशिवाय तोंडसुद्धा दाखवू नका किंवा त्यांच्याशी असं बोला की तुम्ही त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर असर होतच नाही आहे, पण आतून तुम्ही तुमचं काम करत राहा. तुमचा माइंडसेट इतका पॉझिटिव्ह बनवा ना की तुम्ही काय आहात याचा अंदाज लावता लावता ती लोक हँग झाली पाहिजे. तर चला, 100 पैकी जर 5% किंवा 10% लोकांना जरी वाटत असेल ना ह्या व्हिडिओतून मला काहीतरी फायदा झाला आहे किंवा ह्या व्हिडिओतून मला जरा वेगळी दिशा भेटत आहे किंवा ह्या व्हिडिओमधून जर मला स्वतःत बदल करावा वाटतोय किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबत सुद्धा असं होते, मला स्वतःला बदलायला पाहिजे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अजून खूप पॉझिटिव्ह आणि तुम्हाला एकदम चेंज करणारे व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळून जातील. तर व्हिडिओ आवडले असतात व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.